नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन लाईव्ह सेशन मध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. सो तुम्हाला माहितीच आहे की आपण आपल्या चॅनलवरती जे आहे क्रिप्टोसाठी एक 10 लाख चॅलेंज सुरू केलेला. 10 लाख चॅलेंज म्हणजे काय? तर 10 लाख कॅपिटल क्रिप्टोमध्ये ठेवून आपण कशा प्रकारे प्रॉफिटेबल राहू शकतो किंवा मंथली एक चांगला इन्कम आपण कमावू शकतो. सो त्याबद्दल मी तुमच्यासाठी आठवड्यातनं 2 ते 3 लाईव्ह सेशन्स घेत असतो. 2 ते 3 व्हिडिओ जे आहे ते पोस्ट जे आहे ते तुमच्यासाठी करत असतो. ठीक आहे. सो ऑलरेडी 2 व्हिडिओ पोस्ट झालेले आहेत. हा एक आधीचा व्हिडिओ आहे, त्याच्या आधी सुद्धा एक व्हिडिओ पोस्ट झालेला आहे चॅनलवरती. सो त्या व्हिडिओमध्ये ना मी तुमच्यासमोर लाईव्ह पोझिशन्स घेतलेल्या होत्या. ठीक आहे, लाईव्ह पोझिशन्स घेतलेल्या होत्या. ऑलरेडी आधीही म्हणजे ऑलरेडी ते माझ्या पोझिशन रनिंग आहेतच, म्हणजे मी त्यातली एकही पोझिशन अजून एक्झिट केलेली नाही. आणि सोबतच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या नवीन पोझिशन्स तुम्ही घेऊ शकता किंवा ऑलरेडी ज्या पोझिशन्स चालू आहेत त्या कशा प्रकारे ऍडजस्ट किंवा कशा प्रकारे मॅनेज करू शकता. पण त्याआधी समोरच्या स्क्रीनवरती काही लिहिण्याआधी मला हे सांगा की कमेंट बॉक्समध्ये की किती लोकांनी आधीच्या ज्या पोझिशन्स आहेत त्या त्यांच्या रिअलमध्ये चालू आहेत, रिअलमध्ये त्यांनी आधीच्या पोझिशन्स आहेत त्या घेतल्या आहेत. ठीक आहे, मला एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की आपण लाईव्ह मध्ये ज्या पोझिशन्स तुम्हाला शिकवल्या त्या किती लोकांनी ऑलरेडी घेतलेल्या आहेत, किती लोकांच्या पोझिशन्स त्या चालू आहेत. त्यानंतर मी तुम्हाला माझ्या पोझिशन्सही इथे दाखवतो. आणि आपण डायरेक्टली आज नवीन पोझिशन तर घेणार आहोतच, नवीन एक ट्रेड टाकणार आहोतच, आणि सोबतच आधीचे ट्रेड सुद्धा कशा प्रकारे ऍडजस्ट करता येतील हे बघणार आहोत. क्लिअर. सो इथे मी तुमच्या समोर आता बीटीसी फ्युचरचा चार्ट ओपन करतो. बिटकॉइन फ्युचरचा चार्ट जो आहे तो इथे तुमच्या समोर ओपन करतो. ठीक आहे. आता मी या समोर इथे तुमच्यासाठी लिहून ठेवलेलं आहे कधी मी ऍडजस्टमेंट करणार किंवा कधी मी काय करणार ते. सो आधीच्या 2 पोझिशन, ही लाईन मला एकदा डिलीट करू द्यायचा, आता काय उपयोग नाही. ठीक आहे. सो आता जाऊया आपण आपल्या डेल्टा एक्सचेंज वरती. तुमच्यापैकी सुद्धा काही लोक मला माहिती आहे आज जो मी ट्रेड घेईन तो ट्रेड घेणार आहेत. सो मी तुमच्यासोबत आता ट्रेडिंग करतोय इथे. ठीक आहे. सो डेल्टा एक्सचेंज वरती मी आलेलो आहे जिथे मी ऑप्शन्स ट्रेडिंग करतो. आणि करंटली मी तुम्हाला माझा पहिला ट्रेड जो कोणता चालू आहे तो इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो. सो एक मिनिट, मला फक्त पोझिशन्स वरती माझ्या जाऊ दे. ठीक आहे, पोझिशन्स ओपन झाल्या. ओके. सो मी फर्स्ट टाइम म्हणजे पहिल्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत एक ट्रेड घेतलेला होता. किती लोकांचा तो ट्रेड अजूनही चालू आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, कारण मला पण बघायचं आहे किती लोक ट्रेड करतात रिअलमध्ये. सो त्या ट्रेडमध्ये मला सध्या $259 प्रॉफिट रनिंग आहे. आणि तो ट्रेड आहे 10 ऑक्टोबरच्या एक्सपायरीचा. किती लोकांचा हा ट्रेड चालू आहे नक्की सांगा. ठीक आहे, दोनही पोझिशन्स प्रॉफिटमध्ये म्हणजे ओव्हरऑल ट्रेड प्रॉफिटमध्ये आहे. 1,13,000 डॉलरचा तो स्ट्रॅडल होता. ठीक आहे, हा स्ट्रॅडल 1,08,500 पर्यंत मार्केट गेलं तेव्हाही मी बोललेलो ऍडजस्टमेंट करू नका. ठीक आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ती पोस्ट अवेलेबल आहे. ठीक आहे, आपल्या टेलिग्रामवरती जर तुम्ही जॉईन नसाल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे, तिथून तुम्ही नक्की जॉईन होऊ शकता. एक मिनिट, इथे बघा आपला हा टेलिग्राम चॅनल आहे. इथे मी कम्प्लीट ट्रेड्स बद्दल अपडेट्स देत असतो. इथे बघा मी तुम्हाला सांगितलेलं होतं, हे तुम्हाला कंटिन्युअस अपडेट इथे चालू आहे. इव्हन मार्केट पडलेलं तेव्हाही सांगितलेलं होतं की कोणतेही ह्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट गरजेची नाहीये, तुम्ही पॅनिक होऊ नका, असं तुम्हाला मी कंटिन्युअस सांगत होतो. ठीक आहे. ह्या ग्रुपमध्ये नसाल अजून ऍड, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, सर्व अपडेटसाठी इथे तुम्ही जॉईन होऊ शकता. ठीक आहे. इथे बघा तुमच्यासाठी मेसेज होता, ऍडजस्टमेंटची गरज नाहीये या स्ट्रॅडलमध्ये. 1,08,000 खाली गेलं ऍडजस्टमेंट करू, जो की गेलाच नाही तो. ठीक आहे. सो आता तो मार्केट जिथे चालू आहे, आपला तो जो स्ट्रॅडल होता तो इथे होता, आणि मार्केट आता करंटली इथे चालू आहे. सो चांगल्या लेवलवरती मार्केट चालू आहे. आपल्याला ह्या ट्रेडमध्ये ऍडजस्टमेंटची काही गरज आहे. तुमच्यापैकी जेवढ्या पण लोकांनी हा ट्रेड घेतलाय सर्वजण प्रॉफिटमध्ये आहात. नक्की मला कमेंटमध्ये सांगा किती लोक प्रॉफिटमध्ये आहेत या ट्रेडमध्ये. सो पहिला ट्रेड कोणतीही ऍडजस्टमेंटची गरज नाही. ठीक आहे. त्यानंतर सेकंड थिंग मी आता तुमच्या समोर अजून एक लाईव्ह ट्रेड घेतो. आणि थर्ड थिंग तुम्हाला मी दाखवतो की आधीच्या ट्रेडमध्ये सेकंड ट्रेडमध्ये काय झालं. हा झाला पहिला ट्रेड. पहिल्या ट्रेडचा काही प्रॉब्लेम नाही, कंटिन्यू चालू दे. कधी एक्झिट करायचा मी तुम्हाला सांगेन. सो आता मी तुमच्या समोर इथे माझं एका सेकंड अकाउंटमध्ये मी जातो जिथे आपला सेकंड ट्रेड ऑलरेडी चालू आहे. ओके. सो आपण पहिला सेकंड ट्रेड डिस्कस करूया, मग थर्ड मध्ये मी रिअल ट्रेड घेईन. ठीक आहे, आपण एक एक गोष्ट क्लिअर करत जाऊया. मी तुमच्यासाठी 2 दिवसाआधी व्हिडिओ टाकलेला चॅनलवरती, लाईव्ह ही घेतलेला, ज्यात मी अजून एक ट्रेड डिस्कस केलेला. हा आपला आहे सेकंड ट्रेड. यात आपल्याला $15 लॉस चालू आहे. किती लोकांचा हा ट्रेड चालू आहे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही परत एकदा नक्की सांगा. ऑब्व्हियसली छोटासा लॉस चालू असणार, कारण की ह्या ट्रेडमध्ये आपण केलेला स्ट्रँगल. इथे बघा,
ह्या ट्रेडमध्ये आपण केलेला स्ट्रँगल. हा आपला स्ट्रँगल आहे. इथे आपण 1,18,000चा कॉल सेल मारलाय, 1,10,000चा पुट सेल मारलाय. ओके सॉरी, 1,10,000 ना, 1,01,000चा पुट सेल मारलाय, म्हणजे किती खाली मारलाय बघा. आणि 1,18,000चा कॉल आपण इथे शॉर्ट मारलाय, सेल मारलाय. आणि हा आपला आहे स्ट्रँगल. ह्याच्यामध्ये आपल्याला एक $393 आसपास मॅक्झिमम प्रॉफिट इथे होणार आहे. क्लिअर आहे? किती लोकांचा हा ट्रेड चालू आहे सांगा. ह्याच्यामध्ये सुद्धा काहीही ऍडजस्टमेंटची गरज नाही. आपण एकदम चांगल्या लेवलला आहोत. फक्त लॉस का चालू आहे की तो सडनली वरती गेला त्यामुळे. पण अजून आपल्या पुढे फार मोठी रेंज आहे. आपला एक ब्रेक इव्हन आहे 1,18,000 क्रॉस झाल्यावर, म्हणजे 1,19,000चा ब्रेक इव्हन आहे आपला. सो एवढ्यात पॅनिकची काही गरज नाही. आता मार्केट आहे $1,12,000. सो एवढ्यात पॅनिक करायची काही गरज नाही. आपले ब्रेक इव्हन अजून फार जास्त लांब आहे. ठीक आहे. सो हा ट्रेड पण रनिंग आहे. तुम्ही अजूनही ट्रेड नसेल घेतला तर हा ट्रेड घेऊ शकता. थोडंसं पुट जो आहे, पुट जो 1,01,000 घेतलाय तो 2,000 पॉईंट पुढे करा. आणि हा कॉल पण 2,000 पॉईंट पुढे करा. सो तुम्हाला तर आता स्ट्रँगल घ्यायचं आहे. जेवढ्या पण लोकांना आता स्ट्रँगल घ्यायचं आहे, आता मार्केट आहे 1,12,000ला, तर तुम्ही काय करू शकता, 1,03,000चा पुट घ्या आणि इथे 1,20,000चा कॉल घ्या. म्हणजे 2-2 हजार पॉईंट पुढे जाऊ. ज्यांचा ऑलरेडी ट्रेड चालू आहे काहीच करू नका, शांत बसून राहा. क्लिअर आहे? ह्याच्यामध्येही कोणतीही ऍडजस्टमेंट नाही. जेव्हा ऍडजस्टमेंटची वेळ असेल मी ग्रुपमध्ये मेसेज टाकेन किंवा लाईव्ह व्हिडिओ घेईन. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, तिसरा ट्रेड मी तुमच्यासाठी घेणार आहे. ह्या चॅलेंज मधला, आपल्या मंथली चॅलेंज मधला तिसरा ट्रेड मी आज तुमच्यासमोर घेत आहे. आणि आज मी तुमच्यासमोर घेणार आहे स्ट्रॅडल याच अकाउंटला. किती लोक इंटरेस्टेड आहेत, किती लोक एक्सायटेड आहे स्ट्रॅडल घेण्यासाठी, स्ट्रॅडल डिप्लॉय करण्यासाठी, नक्की सांगा. क्लिअर आहे? सो आता आपण जाऊया पहिलं म्हणजे ऑप्शन्स वरती. ठीक आहे, ऑप्शन्स वरती इथे क्लिक करूया. ऑप्शन्स वरती क्लिक केल्यानंतर जे आहे ते आपल्याला ऑप्शन येतो स्ट्रॅटेजी बिल्डरचा, तो ऑन करूया. स्ट्रॅटेजी बिल्डर. आता जर तुमच्यापैकी काही लोक पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असेल, पहिल्यांदा चॅनलवरती आलं असेल, तर तुम्हाला मी सांगतो की आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जी आहे ती डेल्टा एक्सचेंजची लिंक आहे. म्हणजे मी ही जी ट्रेडिंग करतोय ना, ती ट्रेडिंग करतो आहे डेल्टा एक्सचेंज या प्लॅटफॉर्मवरती. आता डेल्टा एक्सचेंज हा प्लॅटफॉर्म जो आहे तो ऍक्च्युली इंडियन प्लॅटफॉर्म आहे. इंडियासाठी स्पेसिफिकली डिझाईन केलेला हा प्लॅटफॉर्म आहे. सो इथे ट्रेडिंग करण्याचा बेनिफिट तुम्हाला कशा प्रकारे भेटेल, तर इथे तुम्हाला एक तर तुम्ही नॉर्मली इंडियन रुपीजमध्ये पैसे ऍडमिट करू शकता, आणि सोबतच तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधनं अकाउंट ओपन केला तर आपण तुम्हाला क्रिप्टोचा एक ऍडव्हान्स कोर्स देतो आहे 1 ऑक्टोबर पासून. म्हणजे एक पुढच्या 2 ते 3 दिवसात हा कोर्स सुरू होणार. रोज मी लाईव्ह तुम्हाला शिकवणार तुमच्या समोर बसून. आणि यात मी फार जास्त ऍडव्हान्स गोष्टी शिकवणार. म्हणजे आता जे लाईव्ह घेतो ते वेगळे, आता मी फक्त तुम्हाला ट्रेड टाकून दाखवतो, मी ट्रेड घेतो, ऍडजस्टमेंट करतो, ते वेगळं झालं. पण ह्या कोर्समध्ये मी तुम्हाला ऍडव्हान्स ऑप्शन सेलिंग शिकवणार, पॅसिव्ह इन्कम कशा प्रकारे मिळवायचं विदाउट ऑप्शन सेलिंग ते शिकवणार, आणि फ्युचर आणि ऑप्शनच्या ऍडव्हान्स स्ट्रॅटेजी शिकवणार, जे तुम्हाला रेग्युलर इन्कम देत जाईल. हे तुम्हाला शिकवणार. 7 दिवसांचा हा ऍडव्हान्स कोर्स आहे, 7 दिवसांचा. सो हा मी तुम्हाला फ्री देणार, कम्प्लिटली फ्री देणार. कधी? जेव्हा तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवरनं डेल्टा एक्सचेंज मध्ये अकाउंट ओपन करा. सो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा, डेल्टा एक्सचेंज मध्ये फ्री अकाउंट ओपन करा, आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती येऊन आम्हाला मेसेज करू शकता. आपली टीम तुम्हाला तिकडे प्रोव्हाइड करेल. आता मी टाकतो इथे स्ट्रॅडल. आज डेट आहे 29 सप्टेंबर. ठीक आहे, 29 सप्टेंबरची डेट आहे. त्यानंतर 29 सप्टेंबरची डेट असताना मी स्ट्रॅडल घेणार आहे आता 17 ऑक्टोबरचा. एक 15 ते 20 दिवस मी थोडासा पुढे जाणार. सो 17 ऑक्टोबरचा मी स्ट्रॅडल घेणार. म्हणून मी ते 17 ऑक्टोबरच्या ऑप्शन चेनला आलो. ठीक आहे. ऑप्शन चेनला आल्यानंतर मला सर्वांनी सिंपल सांगा, सध्या बिटकॉइनची व्हॅल्यू काय चालू आहे आणि सध्या मी कोणता स्ट्रॅडल घेतला पाहिजे. काही डोकं न लावता सध्या मी कोणता स्ट्रॅडल घेतला पाहिजे, तुम्ही मला कमेंटमध्ये फटाफट सांगा, तसं मी करणार आहे. ऑब्विसली बिटकॉइन चालू आहे $1,12,000. मी काय करेन, मी गप्पा खाली जाईन, मी ऍट द मनीचा स्ट्रॅडल घेईन $1,12,000. मी माझं काही डोकं नाही लावणार. ठीक आहे, मी असं समजेन की मला क्रिप्टो मला काहीच कळत नाही, मी नॉर्मल स्ट्रॅडल घेणार. सो काय केलं मी, 1,12,000 सेल, कॉल सेल, पुट सेल केला. किती लॉट मला घ्यायचे ठीक आहे, लक्षात घ्या. मी ट्रेडिंग करताना मार्जिन यूज करणार, पोर्टफोलिओ मार्जिन. तुम्ही असं म्हणाल की मला इथे 10x 20x का नाही येते, कारण की मी पोर्टफोलिओ मार्जिन यूज केलंय. पोर्टफोलिओ मार्जिन कसं यूज करता, इथे जायचं, मार्जिन मोडवर जायचं, इथे तुम्हाला पोर्टफोलिओ मार्जिनचा ऑप्शन येतो, तो सिलेक्ट करायचा आणि ट्रेड करायचा. क्लिअर आहे? पोर्टफोलिओ मार्जिन सिलेक्ट केलं, 1,12,000चा स्ट्रॅडल. मी समजा घेतो इथे 250 लॉट. ठीक आहे, 250 लॉट. 250 लॉट म्हणजे किती झाले, 0.25 बिटकॉइन, पाव बिटकॉइन झाला. ठीक आहे, पाव बिटकॉइन झाला. तुम्ही किती तुमच्या हिशोबाने घेऊ शकता, 10 लॉट, 20 लॉट, 50 लॉट.
मी 250 लॉट्स इथे मारले. अनालाइज पे ऑफ ग्राफ केलं. ओके, आता इथे बघा. मी जर ओव्हरऑल ह्या ट्रेडसाठी माझं कॅपिटल लागतंय $604. आणि $604 वरती मला मॅक्झिमम प्रॉफिट होत आहे $1590. मला सांगा, तुमच्या शेअर मार्केटमध्ये, आपल्या शेअर मार्केटमध्ये हे अवेलेबल आहे का एवढा मोठा प्रॉफिट? एखाद्या स्ट्रॅडल मध्ये तुम्ही $600 लावताय आणि $1500 मॅक्झिमम प्रॉफिट होते. शक्य आहे हे शेअर मार्केटमध्ये? नाही. हे शक्य आहे केवळ क्रिप्टो मार्केटमध्ये, बिटकॉइनमध्ये. म्हणूनच मोस्ट ऑफ दी लोक जे आहेत माझ्या सकट, ती आता त्याचं जवळपास 50 ते 60% कॅपिटल हे क्रिप्टोमध्ये शिफ्ट करत आहेत, कारण की इथे अपॉर्च्युनिटी जास्त आहेत. ट्रेडिंग टेक्निक सेम आहे. आपण तिकडेही स्ट्रॅडल करायचो, इकडेही स्ट्रॅडल करतो, तिकडे स्ट्रँगल करायचो, इकडे स्ट्रँगल करतो. ट्रेडिंग टेक्निक सेम आहे. मार्जिन जास्त आहे, रेंज जास्त भेटते. मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी दिली ना चॅनलवरती, 29,000 पॉईंट्स. कुठे गेली ते बघा. 29,000 पॉईंटची रेंज भेटते तुम्हाला सेलिंग मध्ये, अजून काय पाहिजे? सो मार्जिनची रिक्वायरमेंट कमी आहे, रेंज जास्त भेटते, प्रोबॅबिलिटी ऑफ प्रॉफिट जास्त भेटते, सगळ्या गोष्टी जास्त भेटतात. मी तुम्हाला एक थोड्या वेळ पीएनएल पण दाखवेन माझा, जो करंट चालू आहे तो. गेले. सो त्यामुळे इथे खूप जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत. $600 म्हणजे $600 लावून तुम्हाला $1500 मॅक्स भेटतात. मी तर म्हणेन मला $600 लावून $60 तरी भेटले. ठीक आहे, माझी अपेक्षा फार छोटी असेल. $600 लावून मला $60 जरी भेटले एका महिन्यात, तरी मी खुश आहे. कारण मला माहिती आहे मला एका महिन्यात 10% भेटले. इथे 100%, 200%ची चर्चा चालू आहे. बट आपल्याला तेवढ्या गोष्टी नको आहेत. आणि जेव्हा ऍडजस्टमेंटची वेळ येईल तेव्हा तुम्हाला ऍडजस्टमेंट सांगेन ना. आतापासून ऍडजस्टमेंट मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली पण आहे तशी, की जेव्हा तुमचा स्ट्रॅडल, ठीक आहे, समजा आता मी ते 1,12,000चा स्ट्रॅडल घेतोय. जर तुमचा स्ट्रॅडल, आता हा माझा ब्रेक इव्हन आहे, ठीक आहे, ऍडजस्टमेंट मी ऍक्च्युली बऱ्याचदा सांगितले. समजा हा माझा स्ट्रॅडल आहे, हा समजा इथे गेला, आता जो मिडल आहे तो इथे गेला, तर मी काय करणार? मी सरळ वरचा स्ट्रॅडल एक्झिक्यूट करणार अजून एक, म्हणजे परत माझा हा मिडल जाईल. मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये हे तयार करून दाखवलेलं होतं. आधीचा व्हिडिओ बघून त्या चॅनलला आहे बघा. त्यात हे तयार करून दाखवलेलं होतं मी काय होऊ शकतं. समजा मार्केट पुढे गेलं, मला काही प्रॉब्लेम नाही, मी पुढचा स्ट्रॅडल सेल करेन. समजा मार्केट खाली आलं, मी खालचा इकडचा स्ट्रॅडल सेल करेन. दोन दोन स्ट्रॅडल मी सेल करून ठेवून देईन, एक्झिट नाही करणार कोणतं. सो जेव्हा ऍडजस्टमेंटची वेळ येईल, कधी ना कधी येणार, तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, तर मी तुम्हाला प्रॅक्टिकली शिकवणार. आणि तो जो कोर्स आहे, मी तुम्हाला म्हटलं की डिस्क्रिप्शन मधल्या लिंकने अकाउंट ओपन करा, तुम्हाला कोर्स भेटेल. तो कोर्स याचसाठी आहे की स्ट्रॅडल ऍडजस्ट कसे करायचे, स्ट्रॅडल स्ट्रँगल कोणत्याही स्ट्रॅटेजीज. ठीक आहे. आता इथे मला असं दिसतंय की मला एवढा प्रॉफिट होतं, सो मी एक काम करतो, तुमच्या समोर हा ट्रेड एक्झिक्यूट करतो. सो मी इथे 250 लॉट नाही, इथे मी 500 लॉट घेतो. चला, ठीक आहे, क्वांटिटी वाढवतो मी, कारण माझ्याकडे थोडं फंड अवेलेबल आहे. आता 500 लॉट केल्यावर काय झालं बघा, मला फक्त 1400-1500 डॉलर लागतात. ऑब्व्हियसली मला 250 लॉटला काहीतरी 650, 700, 800 डॉलर लागत होते, इथे 1500, म्हणजे डबल आसपासला. अनालाइज पे ऑफ ग्राफ केलं तर मला $3000 मॅक्झिमम प्रॉफिट होत आहे. मला एवढा नको आहे, म्हणजे माझी एवढी एक्सपेक्टेशन नाही आहे, पण होतोय. ठीक आहे. सो अशा प्रकारे मी हा ट्रेड जो इथे करू शकतो. सिंपल मी काय करणार, 17 ऑक्टोबरचा ट्रेड आहे, इथे येऊन एक्झिक्यूट करणार. परत एकदा एक छोटंसं सांगतो, इथे तुम्ही मार्केट व्हॅल्यूलाच एक्झिक्युशन करा. कारण की तुम्ही लिमिट प्राइस टाकायला गेलात तर लिमिट प्राइस मध्ये डिफरन्स असतो. इथे बघा किती डिफरन्स आहे बघा. सो तुमची ऑर्डर एक्झिक्यूट होत नाही. ठीक आहे. सो मार्केट ऑर्डरला तुम्ही एक्झिक्युशन केलात ना, तुम्हाला इनिशियली थोडासा लॉस दिसणार. मार्केट व्हॅल्यूला एक्झिक्युशन केलात, इनिशियली थोडासा लॉस दिसणार, पण जसा टाइम जाईल तसा तो लॉस कव्हर होऊन जाणार. मी तुमच्या समोर एक्झिक्युशन करतो 500-500 लॉट्स. 500 लॉट म्हणजे अर्धा बिटकॉइन मी सेल करतोय, अर्धा बिटकॉइन. ठीक आहे, प्लेस ऑर्डर केली. तुम्हाला ज्या पण लोकांना फॉलो करत असेल, तुम्ही हा स्ट्रॅडल टाकू शकता $1,12,000चा 17 ऑक्टोबरच्या एक्सपायरीचा. ठीक आहे, माझा ट्रेड एक्झिक्यूट झाला. एक्झिक्यूट झाल्यानंतर जे आहे ते मी चेक करतो काय झालंय ते. इथे बघा. हा माझा ट्रेड एक्झिक्यूट झाला. इथे बघा 17 ऑक्टोबर, एक मिनिट, स्टँडर्ड पोझिशन. ओके, 17 ऑक्टोबरला आता जो मी करंट स्ट्रॅडल मारला तो बघूया, हा वाला. इथे बघा, इनिशियली मला काय दिसतंय, इनिशियली मला इथे $44चा लॉस दिसतोय, इथे $29चा लॉस दिसतो. म्हणजे ओव्हरऑल जो मी ट्रेड आता तुमच्या समोर एक्झिक्यूट केला, तो करताना मला $78चा लॉस झालाय. का लॉस झालाय? कारण की लिक्विडिटी तेवढी सध्या नाहीये, पण जसा जसा टाइम जाईल तसा तसा हा लॉस माझा आपोआप कव्हर होऊन जाणार, हे पण लक्षात घ्या. सो इनिशियली तुम्हाला लॉस दिसणार, सांगण्याचा उद्देश म्हणजे इनिशियली तुम्हाला लॉस दिसणार, बट ओव्हरऑल जो आहे तो तुम्ही याच्यामध्ये प्रॉफिटमध्ये येणार, जर मार्केट तुमच्या रेंजमध्ये राहिलं तर ऑब्व्हियसली. ठीक आहे. सो त्यामुळे ह्या इनिशियल लॉसला घाबरायचं नाही. हा सगळ्यांना दिसतो, मलाही दिसतो, तुम्हालाही दिसणार. सो तुम्ही नवीन आहात म्हणून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो.
ठीक आहे. So अशा प्रकारे सिंपल हा स्ट्रॅडल सिंपली लाईव्ह ट्रेडिंग स्ट्रॅटेजी मी तुमच्यासमोर एक्झिक्यूट केलेली आहे. आधीचे जे दोन ट्रेड आहेत चॅनलला अवेलेबल आहेत, त्यात कोणतीही ऍडजस्टमेंट नाही हेही मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊन व्हिडिओ जे आहेत त्यामध्ये आठवड्यात अजून एक दोन वेळा डिस्कस करू ह्या ट्रेडमध्ये काय चालू आहे ते. आपण डेली व्हिडिओ नाही बनवत आहे ह्याच्यावरती, कारण डेली आपले वेगळे व्हिडिओज पण चालू आहेत, ते तुम्ही नक्की बघताय. पण नक्की डिस्कस करूया पुढे जाऊन एक आठवड्यात एक दोन व्हिडिओ बनवून की ह्या ट्रेडमध्ये काय चालू आहे. त्याआधी परत एकदा 1 ऑक्टोबर पासून ऍडव्हान्स बॅच सुरू होते आहे लाईव्ह वाली. नक्की त्याला तुम्ही या, नक्की तुमचं फक्त अकाउंट ओपन करायचं, पैसे विषय तुम्हाला काय भरायचे नाही त्या ठिकाणी. ठीक आहे. नक्की त्या गोष्टीचा फायदा घ्या. ठीक आहे. अजून एक गोष्ट, आता मी तुम्हाला जो आपला मेन अकाउंट मध्ये जे काय चालू आहे प्रॉफिट वगैरे ते ह्या ठिकाणी थोडंसं एक्सप्लेन करतो, कारण की ऍक्च्युली महिना संपताना मी हा व्हिडिओ बनवणारच आहे. म्हणजे ओव्हरऑल मला क्रिप्टोमध्ये किती प्रॉफिट झाला, किती कॅपिटल लावला, हा व्हिडिओ मी बनवणारच आहे. उद्याच महिना संपतोय आपला, सो उद्या किंवा परवा तो व्हिडिओ येईल. पण त्याआधी मी तुम्हाला जस्ट एक माहिती देतो की करंटली जे आहे त्या अकाउंटमध्ये काय चालू आहे. एक अकाउंट आहे माझे, ऍक्च्युली दोन अकाउंट मी यूज करतोय. सो सिंगल अकाउंटमध्ये काय यूज चालू आहे ते सांगतो. करंटली ह्या महिन्यामध्ये 2,66,000 प्रॉफिट ऑलरेडी बुक केलाय. ठीक आहे. 2,66,000 प्रॉफिट. ओके, 7 दिवसांचे 30 दिवसांचा बघतो. ओके, 2,94,000 प्रॉफिट इथे ऑलरेडी बुक केलेलं आहे 30 दिवसांमध्ये, म्हणजे या महिन्यामध्ये एक 3 लाखाच्या आसपास प्रॉफिट बुक केलाय. करंटली माझा 88,000 प्रॉफिट अजून चालू आहे. तुम्ही बघू शकता पोझिशन्स मध्ये गेलात तर ओव्हरऑल पोझिशन्स मध्ये जे आहे ते इथे एक $1,200 प्रॉफिट आणि इथे खाली एक $150 लॉस, म्हणजे तुम्ही म्हणू शकता $1,000 प्रॉफिट अजून चालू आहे. $1,000 प्रॉफिट मी अजूनही बुक करू शकतो या क्षणाला सुद्धा, बट ऑब्व्हियसली नाही करणार आहे, कारण की काही प्रॉब्लेम नाही त्या ट्रेडमध्ये. बघा ना, ऑलमोस्ट सर्व ट्रेड प्रॉफिटमध्ये, ऑलमोस्ट सर्व ट्रेड प्रॉफिटमध्ये. सो माझे ट्रेड चालू राहणार आहेत. जो अनरिअलाइज प्रॉफिट आहे आणि बुक केलेला प्रॉफिट 3 लाखाच्या आसपास करंटली चालू आहे. मी जेव्हा डिटेल व्हिडिओ बनवेन की सेकंड अकाउंटमध्ये किती लॉस आहे, ह्या अकाउंटमध्ये किती प्रॉफिट आहे, सो मायनस करून जेव्हा डिटेल व्हिडिओ बनवेन तर तुम्हाला समजेल की करंट पोझिशन काय आहे ते प्रॉफिट अँड लॉस. ठीक आहे. व्हिडिओ तुम्हाला हवा असेल या महिन्यामध्ये किती प्रॉफिट अँड लॉस झाला नक्की मला कमेंट करा. किती लोकांनी हा ट्रेड घेतलेला आहे, किती लोक घेणार आहेत हे मला कमेंट करून सांगा. सो आपण त्याप्रमाणे ऍडजस्टमेंटचे व्हिडिओज किंवा लाईव्ह सेशन तुमच्यासाठी नक्की अरेंज करू. ठीक आहे. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला जे आहे ते नक्की 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 सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.